नोकरी आहे म्हणून शेती भावाला देऊन टाकली. मग कार्य तुम्ही बोलून नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करता. अहो शेंडे गुरुजी. अरे स्नेहा बाळा, चंद्रपूरमध्ये व्यक्ती नाही हे तुम्ही समाजकार्य सिद्ध करता. मी सहमत आहे या वाक्याशी, तर मी सहमत आहे सर. सर गुरुजी मी आता निघते, मला आता घाई आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करायची आहे. मॅडमला माझा नमस्कार सांगा आणि पेढे घेऊन मी आज उद्या नक्की येईल. येते सर. बरं बरं, बाय.
वा हो की नाही ग? बोल ना. मी बोलते आईशी. बरं, बोल. आई तू मला एक प्रॉमिस कर काय की माझ्या पप्पाला काय म्हणायचं ते सांगून ठेव. पप्पाची लाडूबाई आ दोघंही ना माझं बिलकुल ऐकत नाही. जा तुम्ही दोघंच फिरायला, मी निघते इथून. निघा निघा, आम्ही जाऊ. आमच्या मनाचं करू काय ग? आहो मी काय म्हटलं की आपल्याला मार्केटला जायचंय, भाजीचं नाही आहे घरी. अगं आता नको ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आहा पोरीला मस्त फिरायला घेऊन जाता तेव्हा वेळ नाही होत. जरासं काय मार्केटला म्हटलं तर हो नाही करता. बरं बाबा, कर लवकर तयारी, जाऊन येऊ लवकर. आवरा पटकन. हो. अगं हो, आणि बिट्टूचं काय? बिट्टू ईशाताईकडे राहशील? हा ईशाताई म्हटलं की नेहमी तिचं होत असतं. बरोबर, तू आवर लवकर, चल लवकर. मी येते आवरून, तुम्ही पण आवरा. हो हो, चलो. बिट्टू बिट्टू बाप रे, ईशा का नाम लिया और ईशा हाजिर. ये कुठे गेली होती मग तू? पप्पासोबत फिरायला. अच्छा, कशासाठी? आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खायला? आईला नाही नेलं. अरे आईला नाही नेलं? अरे अरे तुम्ही दोघच गेले? अरे मम्मीला नाही नेलं? हा मम्मीला नाही नेलं. अगं नेहमी हे दोघच फिरायला जातात आणि मला ठेवतं तिकडे घरी काम करायला. बरं मी काय म्हणते, हा बोल ना. आम्हाला ना थोडं मार्केटला जायचं आहे. थोडा वेळ तिला सांभाळशील? अगं आम्हाला तरी कुठे करमते. काय रोहन, कसं काय सुरू आहे ऑफिसचं काम? सगळं छान सुरू आहे गुरुजी. आणि ते काय आता मार्च एंडिंग आहे ना, अहो कामाचा व्याप वाढलाय. हो बिट्टूला फिरवायला त्यांच्याजवळ वेळ असतो आणि बायकोला जर असं काय फिरवायचं म्हटलं ना, मार्च एंडिंगच असते यांची. गुरुजी, ही ना संधी शोधत असते नवऱ्याला बोलायची फक्त.
बहिणी काय केलं तू पिंटू सोबत? बहिणी मी काहीच केलं नाही. खोटं बोलू नको. बहिणी माझ्यावर विश्वास ठेवा. ती जेवण केलं निघून गेली. तू माझ्या मुलीसोबत काय बहिणी माझ्यावर केलं? विश्वास ठेवा. मी काय खोटं बोलू नको. खोटं बोलू नको. खोटं बोलू नको. काय केलं तू पिंटू सोबत? मी काहीच केलं नाही बहिणी. तू काहीतरी केलंय माझ्या मुलीसोबत. माझ्या मुलीचं आयुष्य खराब केलं तू. पिंटू. सांग काय झालं? या नराधमाने माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद केलं. या मुलाने माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद केलं दाडी. फोन लावा. दादा तुमचा फोन द्या बरं. हे घ्या लावा. हॅलो. बहिणीसारखी होती तुला. बहिणीसारखी. काय झालं बेटा? काय झालं? तू का रडतोय? यांनी अतिप्रसंग केला असं लोकांचं मला विश्वास आहे. काय करणार नाही. बरं सांग आई. तूच केलाय ना भाई. माझं ऐकून तर घ्या. माझं आयुष्य तसं नाही हो. गुरुजी, प्रथम दर्शनी तुमच्या आई दोषी आढळून येत आहे. त्याला ताब्यात घ्यावंच लागेल. लोक बाहेर चिडलेली आहेत. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते पुरुषांना आहे. साहेब ऐकून तर घ्या प्लीज. तुम्हाला सांगितलं नाही एकदा, जे काय बोलायचं ते पुरुषांना आहे. साहेब प्लीज. नमस्कार मंडळी. ज्यांच्या हाताखालून नामवंत विद्यार्थी घडले, त्यांनी या देशाची युवा पिढी घडविण्याचं काम केलं. आज त्यांच्या स्वतःच्या मुलांकडून महाराष्ट्राला लाजवेल अशी एक घटना घडली. तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्या या घडलेल्या प्रकारांबद्दल काय म्हणणं आहे. सर, तुमच्या मुलांकडून एक घृणास्पद कृत्य घडलेलं आहे. तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे? अजून हे सिद्ध झालेलं नाही. हो, पण पोलिसांची चार्जशीट तेच म्हणत आहे. तरी पण मला पूर्ण विश्वास आहे की माझा मुलगा असा कुठलाही निंदनीय प्रकार करणार नाही. माझे संस्कार त्याच्यावरती आहेत आणि माझ्या संस्कारावर मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुलावर मला पूर्ण विश्वास आहे की तो असला काही प्रकार करणार नाही. पण सगळीकडे तर फाशीची मागणी होते. जर त्याने हे केलं असेल, असला निंदनीय प्रकार त्याने केला असेल, तर फाशीची शिक्षा मागणाऱ्यात सर्वात प्रथम मी आहे. बघितलं मंडळी, आज खुद्द त्यांच्या वडिलांनी फाशीची मागणी केलेली त्याचा आहे. आरोप सिद्ध झालेला नाहीये. तुम्ही त्याला आरोपी म्हणून हो, बघू नका. आरोप सिद्ध जरी झाला नसेल, पण पोलिसांनी तशी चार्जशीट दाखल केलेली आहे आणि वरून त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्याची फाशीची मागणी केलेली आहे. ज्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाला, त्या पीडित चिमुकल्या मुलीची आई खुद्द आपल्या सोबत आहे. आपण त्या माऊलीकडून जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे. मला सांगा, हा जो काय दुःखाचा डोंगर तुमच्यावर पडलेला आहे, तुमचं काय मागणं आहे? तुम्ही काय मागणी करणार शासनाला?
आज जे माझ्या मुलीसोबत झालं ते कधीही कोणाच्या मुलीसोबत होऊ नये. इतकं नालायकपद काम त्या मुलाने केलेलं आहे. त्या मुलाला फाशी झालीच पाहिजे. नाहीतर सगळ्यांना आम्ही सांगत आहोत की आम्ही दोघेही नवरा बायको आत्महत्या करू. आपल्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. बघितलं मंडळी, सगळीकडून फाशीच्या मागणीचा ओघ वाढत आहे आणि जर का त्या नराधमाला फाशी झाली नाही तर त्या पीडित मुलीचे आई वडील आत्महत्या करतील असा इशारा दिलेला आहे. आपण बघणारच आहोत पुढे काय होईल, पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा सत्य न्यूज. मी विश्वास इनामदार, सत्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपल्या चंद्रपूर शहरात एक निंदनीय प्रकार घडला. आयुषला पोलिसांकडून अटक तर झाली, पण स्थानिक मागणी जोर धरून लागलेली आहे, ती म्हणजे आयुषच्या फाशीची. आज त्याच्या फाशीच्या मागणीकरिता काही मंडळी इथे धरणे आंदोलन करत आहेत, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मी सर्वप्रथम इथे उपस्थित काही नागरिकांना प्रश्न विचारतो. ताई, नेमके तुम्ही इथे कशासाठी आलेला आहे आणि तुमची मागणी नेमकी काय? आयुषला फक्त फाशी आणि फाशी झालीच पाहिजे एवढीच यांची मागणी आहे. आपण आणखीन काही जणांकडून जाणून घेऊया. ताई, काय वाटतं तुम्हाला, आयुषला फाशी होईल की नाही? आमची मागणी एवढीच आहे की आयुषला फाशी झालीच पाहिजे. सर्वांचं एक मत आहे की आयुषला फाशीच झाली पाहिजे आणि त्यासोबत मुलींचे, त्या पीडित चिमुकल्या मुलींचे आई वडील सुद्धा इथं बसलेले आहेत. त्या चिमुकल्या मुलीच्या वडिलांकडून आपण जाणून घेतल्या. दादा, एक वडील म्हणून तुमच्या या शासनाकडून काय अपेक्षा आहेत? तुम्हाला न्याय मिळायचा असेल तर तुम्ही कोणती अपेक्षा? मला एवढं वाटतं की त्या हरामखोर नराधमाला फाशी झाली पाहिजे. अहो, जे आम्ही भोगतोय ना, त्याचा प्रसंग कुणावरही येऊ नये. 3 महिने झाले पण आमच्याकडे कुणाचंही लक्ष नाही साहेब. मी तुमच्या वतीनं सरकारकडे एवढीच मागणी करतो की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही दोघेही नवरा बायको आत्महत्या करू. आम्हाला न्याय मिळवून द्या साहेब, आम्हाला न्याय मिळवून द्या साहेब. या शासन व्यवस्थेकडून जर आयुषला फाशी झाली नाही तर या दाम्पत्यांनी आत्महत्येचा इशारा दिलेला आहे. समाजामध्ये असं राहायला नाही पाहिजे ना. आणि त्यांची घरची पाहणं, ती सासूस काम करते आणि सून नुसती बसून राहते. असं कसं चालते? त्यांच्याकडे सवयच आहे तशी. यावर्षी गणपतीचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. वर्गणी असं नाही करायला पाहिजे ना. वर्गणी मागणार नाही आहे नाही, यावर्षी वर्गणी नाही घेणार आम्ही त्यांच्याकडून. भाऊ, यावर्षी वर्गणी किती जमा करायची? नाही नाही, नाही, नाही. तुमच्याकडून वर्गणी नाही घ्यायची आम्हाला. तुमच्याकडची वर्गणी नाही जा मागायला तुम्ही. पाहिजे. साहेब, आज अल्पवयीन बालिका आणि आयुषच्या प्रकरणाचा अंतिम निकाल येणार होता. तर संपूर्ण चंद्रपूर शहर आणि पूर्ण भारतीय जनता आतुरतेने वाट बघताय साहेब. तर या प्रकरणात काय निकाल आला आहे साहेब? आज आयुष्य प्रकरणाचा निकाल आलेला आहे. आयुष्याच्या प्रकरणामध्ये आज माननीय न्यायालयाने अंतिम दर्शनी बघितलं असता मेडिकल चेकअपमध्ये जी आपली मेडिकल रिपोर्ट आलेली आहे त्याच्यात काहीच निष्पन्न झाल्यामुळे आयुषला निर्दोष मुक्त करण्यात आले. साहेब, प्रथमदर्शी पोलिसांच्या तपासात सुद्धा आयुष आणि मुलगी त्या ठिकाणी एकटे होते. संपूर्ण चंद्रपुरात एवढी निदर्शन निघाली, पूर्ण देशभरात आंदोलन झाली आणि तुम्ही म्हणताय की आयुष हा निर्दोष आहे. नाही, मान्य आहे, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्या दिवशी असं घडलेलं होतं की आयुष हा एकटा होता. आयुष हा जेवण करत होता. छोटी बालिका होती, ती छोटी बालिका सुद्धा त्याच्यासोबत जेवण करत होती. त्यानंतर तिला शीला लागली तर ती वॉशरूमला घेऊन गेली. तर वॉशरूमला तिला पॅन्टी काढता येत नव्हतं. तर आयुष तिला मदत करायला गेला. आयुषचे हात हे टिकटानं भरलेले होते. त्यामुळे तिला त्या पॅन्टीला हात लागल्यामुळे तिलासुद्धा त्रास व्हायला लागला होता. तर त्या त्रासामुळे त्यावेळी ती खूप रडत होती आणि ती आपल्या आईला जेव्हा सांगितलं मला त्रास होता, आईला गैरसमज झाला की कुठेतरी बालिकेवर अत्याचार झालेला आहे. सर्व परिसरामध्ये असं कळलं की बालिकेवर अत्याचार झालेला आहे. त्यामुळे पोलिसांना सुद्धा प्रथमदर्शनी असं वाटलं की हा अत्याचार यांनी केलेला आहे. अंतिमदर्शनी ज्यावेळेस न्यायालयात हे प्रकरण आलं त्यावेळेस जी मेडिकल रिपोर्ट आहे त्याच्यात निष्पन्न असं झालेलं आहे का हा अत्याचार झालेला होता. त्यामुळे माननीय न्यायाधीशाने त्याला निर्दोष मुक्त केलेलं आहे. खूप दिवस झाले पार्टीला वगैरे कुठं गेलो नाही. चला जाऊ का आपण?
बघ मी तो पाहिजे अबे तू कुठे इथे हरवेळी टिंग टिंग करत राहते यार काय नाटक आहे याचे यार गावामध्ये साई अबे चला गाडी घरी, काय आला. कुठे आला या